जेव्हा स्वतः जगद्गुरु शंकराचार्य स्वामींच्या मोठेपणाची साक्ष देतात तेव्हा अहंकारी पुजाऱ्यांचे डोळे कसे उघडले। 23 फेब्रुवारीच्या आजच्या भागात पहा, दुर्गंधीने भरलेलं कोटीकूप तीर्थ स्वामींच्या एका शब्दाने पुन्हा कसं पवित्र झालं। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण 23 फेब्रुवारीची एक कथा पाहणार आहोत। स्वामींनी कोटीकूप तीर्थाकडे पाठ फिरवल्यामुळे तिथे भयंकर दुर्गंधी सुटली होती आणि पुजाऱ्यांचे हाल बेहाल झाले होते। अखेर हताश होऊन ते पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेले। शंकराचार्यांनी पुजाऱ्यांना खडसावले की तुम्ही ज्या यतीचा अपमान केला ते साक्षात श्री दत्तात्रेय आहेत। तुम्ही पैशाच्या मागे लागून गरिबांना लुटले। आता फक्त स्वामींना शरण जाणे हाच तुमचा मार्ग आहे। शंकराचार्यांचे बोल ऐकून पुजाऱ्यांचे मन परिवर्तन झाले आणि त्यांचे वागणे सुधारले। एके दिवशी स्वामी अचानक तिथे प्रकट झाले। पुजाऱ्यांनी मनोभावे स्वामींची क्षमा मागितली आणि प्रार्थना केली की कोटीकूप तीर्थाचे पाणी पुन्हा स्वच्छ व्हावे। दयाळू स्वामींनी तथास्तु म्हटले आणि त्याच क्षणी पाण्याची दुर्गंधी जाऊन तिथे अत्तराचा सुगंध सुटला। स्वामींच्या दर्शनाने आणि पवित्र स्नानाने पुजाऱ्यांचे मन शांत झाले। स्वामींचा उद्देश माणूस नष्ट करणे नसून त्याच्यातील वाईट प्रवृत्ती नष्ट करणे हा असतो। अहंकाराचा नाश झाला आणि मन निर्मळ झाले की स्वामींचे दर्शन घडायला वेळ लागत नाही। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आपण फक्त निस्वार्थ भावाने त्यांचे स्मरण करत राहावे। ते आपल्याला प्रत्येक चुकीतून सावरण्यासाठी सज्ज असतात। चुका मान्य करून स्वामींना शरण जाणाऱ्या पुजाऱ्यांची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। उद्याच्या 24 फेब्रुवारीच्या भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ।